मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोरे पुन्हा आलोय तुमच्यासमोर. नवीन विषय आहे, शेवटी भ्रष्टाचाराशी संबंधित. भ्रष्टाचार कसं म्हणतात माहिती आहे का? ठीक आहे हो, व आटे में नमक जैसा. ठीक आहे, भाजीत आपण जेवढं मीठ टाकतो तिथपर्यंत त्यातलं थोडं भाजीला चव येते म्हणा, किंवा तेवढं लोक सहन करतात. पण ती जास्त झालं तर ती भाजी खारट होते. परंतु जर नमकमय आटा असला तर, म्हणजे आटा थोडासा आणि नमक एवढं असलं तर, आज परिस्थिती आली आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भात. तुम्हाला गमत वाटेल, मला पूर्वी वाटायचं काय हो हे काँग्रेसवाले फार भ्रष्टाचारी, खूप भ्रष्टाचार करतात. पण आज हे सगळं जे काही चाललंय ते पाहून काय वाटतं माहिती आहे का? असं दिसतंय की काँग्रेसवाले चहा पाणी घेत होते. आपण एखाद्या ऑफिसमध्ये जातो, तो क्लर्क असतो, त्याला ते 5, 10, 25 रुपये त्याला आपले देऊन 5, 50, 100 रुपये, 200 रुपये असं करत होते आपल्याला. आपण त्याला म्हणायचो चहा पाणी दिलं हो. आता चहा पाणी नाही चालत साहेब, आता अख्खा बोकडत तो सुद्धा झटका खटका पट अशी परिस्थिती आहे. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे पहिले भुरटे चोर होते सत्तेत, आणि आता डाकू स्वदेने आहेत, हे चंबलचे डाकू आले आहेत, ते जीवानी मारतात अशी परिस्थिती आहे. आणि पहिले सगळं काय म्हणतात त्याला की बकरीच्या लेंड्या खाणारी लोक होती, छोटे मोठे थोडा बहुत खाव. आता हत्तीची लेंड काय एवढी मोठी हे काळजी नाही, हे छोटं मोठं नाही का नाही का. याच्यामुळे ह्यांची जी काही उड्डाणं आहेत ना, ती लाखो कोटीची उड्डाण आहे. अमुक रस्ता बांधायची 1 लाख कोटी, तो 2 लाख कोटी. मग त्याच्यामध्ये 10% खाल्ले 1 लाख कोटीमध्ये तर 10,000 कोटी, 20% खाल्ले तर 20,000 कोटी. पण तुम्हाला सांगू का, आता भ्रष्टाचाराचा आकडा आणि पर्सेंटेज किती गेला आहे? एखादा ठेकेदार ओळखीचा असेल तर बसा विचारा त्याला, तो सांगेल सर 40% गेलंय. आणि एक किस्सा तर मी तुम्हाला जो सांगतो ना, तो ऐका तर तुमचे डोक्यावर नसलेले केस उभे होतील, हे नक्की सांगतो. एक मनुष्य आला, एका बँकेत गेला आणि त्या बँकमॅनेजर म्हणे मग मला 4 कोटीचं कर्ज पाहिजे. विचारलं मॅनेजरनी कशाला पाहिजे, काय पाहिजे तुला? त्यांनी सांगितलं साहेब ते एक मला टेंडर मिळणार आहे 14 कोटी रुपयाचं, त्याच्यासाठी मला 4 कोटीचं लोन पाहिजे. कशासाठी लोन पाहिजे तुला, काय म्हणजे विषय? नाही साहेब ते 4 कोटी मंत्र्याला खाऊ घालायचे. मंत्र्याने सांगितलं मला 4 कोटी दे, मी तुला 14 कोटी रुपयाचं टेंडर देतो. तो मॅनेजर म्हणणार अरे बाबा 14 कोटीच्या टेंडरवर 4 कोटी म्हणजे 30% पैसे होतात की, एवढं तू खाऊ घालणार मंत्र्याला? तो काय म्हणतो माहिती आहे का, अरे तेवढ्यावर थोडी थांबणार आहे, हे तर त्या मंत्र्यांनी सांगितलं माझे खालचे लोक जे आहेत ना, अधिकारी विद्याकारी ते तू बघ मला माहीत नाही. अरे बरं, मग त्यांना किती जायचे म्हणे? त्यांना म्हणे तेवढेच बहुतेक 4 कोटीपर्यंत जातील. आणि तो मॅनेजर म्हणाला अरे बाबा ते 4 कोटी ते 4 कोटी हे म्हणजे 8 कोटी झाले, 14 कोटीतले 8 कोटी गेले, मग तुला काय उरणार त्याच्यातून? आणि काय करणार? हो नाही काय, मला तरी 3 कोटी उरणार आहे. अरे 4 आणि 4 8 आणि 3 11 कोटी, 14 कोटीचा टेंडर म्हणजे तुला माल काय सप्लाय करतो किती रुपयाचा आहे, त्यात टॅक्स किती जाणार, GST किती जाणार, इन्कम टॅक्स किती जाणार, त्याचा विचार केलास की नाही तू? त्याच्या मला 3 कोटी मिळतील, पण माल तर म्हणजे फक्त 1 कोटी रुपयाचा द्यायचा. म्हणजे 1 कोटीचा माल सप्लाय करायला 14 कोटीचा टेंडर, ही भ्रष्टाचाराची व्याख्या झाली आहे. आहात कुठं? टक्केवारी गेली उडत. त्याच्यामुळे सुधरा आणि जे चाललंय त्याच्याकडे बघत राहा, माहिती घेत राहा. भेटू, नमस्कार.